तर हे आहे गॅस मेटल आर्क वेल्डिंग प्रोसेस. तर याच्यामध्ये CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड गॅसचा वापर करतो. कार्बन डायऑक्साईड गॅसचा वापर केल्यामुळे मॅग वेल्डिंग होते, मेटल ॲक्टिव्ह गॅस. आणि जर आपण ऑर्गन गॅसचा वापर केला तर मिग वेल्डिंग होते, मेटल इनर्ट गॅस. मिग आणि मॅग हे दोन प्रोसेस याच्यावर आपण गॅस मेटल आर्क वेल्डिंगच्या याच्यावर आपण करू शकतो. आता ह्याचा मुख्य फायदा म्हणजे काय, कमी वेळामध्ये जास्त वेल्डिंग होते. हे जे आहे हे वायर फीडर आहे. वायर जे आहे जसं की आपण SMEW ग्रामीण भागामध्ये जी वेल्डिंग होते फॅब्रिकेशनच्या वर्कशॉपमध्ये, ते कमी वेळामध्ये कमी वेल्डिंग होते, कारण की त्यांना बार बार इलेक्ट्रोड रॉड्स लावावं लागतं, त्याची फिनिशिंग करावं लागतं. इलेक्ट्रोड जळाला की दुसरा नवीन इलेक्ट्रोड लावावा लागतो बार बार. आता ह्याचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कसं, एक बार वायर स्पोर्ट 15-18 किलोचं लावलं तर कितीही आपण अनलिमिटेड वेल्डिंग कंटिन्यू करू शकतो. तसंच की ही पॉवर सोर्स जी आहे, या पॉवर सोर्सला आपण रिमोट पण लावलेला आहे. त्या ठिकाणी रिमोट आहे. जसं की उदाहरणामध्ये आपण मशीनच्या जवळ जाऊन करंट आणि व्होल्टेज सेटिंग करण्यापेक्षा जिथं आपण कार्य करतो त्याच ठिकाणी आपण करंट आणि व्होल्टेज आपण सेट करू शकतो. तर जसं की धातूच्या जाडीनुसार म्हणजे वेल्डिंग जे आपण ज्या वस्तूवर करतो त्याच्या जाडीनुसार ही फिलर वायरचा आपण निवड करायची असते. आणि फिलर वायरच्या साईजनुसार म्हणजे त्याच्या व्यासानुसार हे वेल्डिंग मशीन जे आहे त्याच्यावर करंट आणि व्होल्टेज सेट करावं लागतं. तर हे जे आहे आता CO2 जे गॅस आहे, जसं की कार्बन डायऑक्साईडचं सूत्र आहे CO2, आणि त्या CO2ला आपण सिलेंडरला आपण काय केलेलं आहे, गॅस हीटर लावलेला आहे. तर गॅस हीटरचं कार्य काय म्हणजे CO2 जे गॅस आहे ते थंड असतं, एकदम बर्फासारखं थंड असतं, म्हणून आपल्याला त्या वेल्डिंगच्या ठिकाणी गरम गॅस पाहिजे असते. त्याच्यामुळं आपण गॅस हीटर लावलेला आहे. तर गरम गॅस होऊन काय होणार, या रेग्युलेटरमध्ये येणार. रेग्युलेटरमध्ये तर आता हे दोन प्रकारचे तुम्ही पाहताय घड्याळासारखे हे जे गेजेस आहेत, ते एक गेज जे आहे स्टॉक गेज आहे, याच्यामध्ये किती गॅस शिल्लक आहे ते दर्शवते. आणि दुसरं जे गेज आहे ते आपण कामाच्या ठिकाणी आपण किती गॅस वापरतो हे दुसरा गेज दर्शवतो. तर आता ह्या रेग्युलेटरला हे जे आहे ॲडजस्टिंग स्क्रू म्हणतो आपण. या ॲडजस्टिंग स्क्रूला जेवढं टाईट केलं तेवढं गॅस बाहेर टाकलं जातं. आणि हे जे आहे याला आपण फ्लो मीटर म्हणतो. लिटर पर मिनिट आपल्याला ही किती गॅस आपण बाहेर आपण कामाच्या ठिकाणी वापरतो, ही जी गॅस आहे या होस पाईपच्या माध्यमातून आपण वेल्डिंगच्या ठिकाणी होतो. आता ह्या वायर फिटरला आपण काय जोडलेलं आहे, तर पुढे टॉर्च जोडलेली आहे. कोणची टॉर्च आहे, CO2 वेल्डिंग टॉर्च म्हणतो आपण. तर ह्या टॉर्चमध्ये आता काय काय असतं, म्हणजेच उदाहरणामध्ये आता हे टॉर्चला इथं आपण हँडल म्हणजेच गन आपण इथं जोडलेलं आहे. याला आपण हे जे गनचं जे बटन आहे याला आपण गन स्विच म्हणतो. तर गन स्विच आपण जेव्हा प्रेस करल त्या टायमाला काय होईल, याच्यामधून फिलर तार जी आहे ही फिलर वायर कंटिन्यू फिडिंग होईल, म्हणजेच कंटिन्यू बाहेर होईल. तर आता आपल्याला जर स्पीड वाढवायची असेल, या फिलर वायर जी बाहेर यायची स्पीड वाढवायची असेल तर आपण काय करू शकतो, या रिमोटच्या आधारे किंवा वेल्डिंग मशीनच्या वरील जे करंट आणि व्होल्टेज जे बटन आहे, जेवढं आपण करंट वाढवलं तेवढं काय होते, ह्या फिलर वायराची स्पीड वाढते. आता सर्वप्रथम म्हणलो की ही जी जॉब आहे, आता MS प्लेट आहे, माइल्ड स्टीलचे प्लेट आहेत इथे. तर आता ही मिनिमम 5 mm आहे किंवा 10 mm आहे. साईजनुसार आपण काय करतो, करंट आणि व्होल्टेज सेटिंग करतो. तर करंट आणि व्होल्टेज सेटिंग करूनच मग आपल्याला त्याच्या जाडीनुसार आपल्याला काय करायचं, ह्याचं पण व्यास जे आहे ह्याचं पण डायमीटरनुसार. आता ही 0.8चं आहे फिलर वायर, तर 1.2चं पण भेटते, 1.4चं पण भेटते, 1.6चं पण भेटते. त्याच्या जाडीनुसार आपल्याला ह्याची निवड करायची आहे फिलर वायराची. आणि याच्या साईजनुसार याच्या व्यासानुसार आपल्याला काय करायचे, करंट आणि व्होल्टेज सेट करायचे, व्होल्टेज. समजलं? धन्यवाद.